अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, आज आपण माघ महिन्यातील महोत्कट गणेश जन्मकथा पाहणार आहोत. सज्जन हो, माघ महिन्यात जन्म घेतलेल्या गणेशाची अवतार कथा याप्रमाणे आहे. भगवान गणेश यांनी महोत्कट या नावाने अवतार घेतला, म्हणून त्यांना महोत्कट विनायक असे म्हटले जाते. पूर्वीचा अंगदेश म्हणजे आत्ताचा बंगाल प्रांत, आसाम, ओरिसा वगैरे विभाग जो दुर्योधनाने पूर्वी कर्णाला अर्पण केला होता, तेथील त्याला राजा बनविले होते. या अंगदेशामध्ये रुद्रकेतू नावाचा एक ब्राह्मण, अतिशय तपस्वी, हुशार आणि सदाचार संपन्न व त्याला शोभावी अशी सुंदर भार्या, रती समान रूप असणारी ही शारदा नावाची स्त्री अत्यंत पतिव्रता अशी होती. उत्तम संसार चाललेला होता. त्यांच्या संसाराच्या वेलीवरती 2 फुले लागली, म्हणजे 2 मुले झाली. त्या मुलांचे नामकरण करण्यात आले. एकाचे नाव देवांतक ठेवले तर दुसऱ्याचे नाव नरांतक ठेवले. काय नावे ठेवावीत याचे भानही त्या ब्राह्मणाला उरले नव्हते. देवाची नावे ठेवावीत, मरताना देवाचे नावे तोंडात यावीत म्हणून पूर्वीच्या काळी घरात मुलांची नावे देवांची ठेवीत असत. असो, ही देवांतक आणि नरांतक नावाची मुले जन्मताच अत्यंत हुशार अशी होती. अजानुभव होती, महापराक्रमी होती. शस्त्रशास्त्र या विद्येकडे त्यांचा कल होता. आणि याच दरम्यान भगवान नारद महर्षींची स्वारी रुद्रकेतू यांचे घरी आली. रुद्रकेतू यांनी नारदांची षोडशोपचारे पूजा केली, धनद्रव्य दक्षिणा अर्पण केली आणि त्यांनी मुलांचे जातक वर्तवण्यास सांगितले. तेव्हा नारद महर्षी म्हणतात, ही मुले जात्याच हुशार आणि महापराक्रमी आहेत. यांचे मौजी बंधन कर. मौजी बंधन झाल्यानंतर भगवान शिवांची आराधना त्यांना करू देत. 1 वर्ष आराधना केल्यानंतर मग पहा फळ कसे मिळते आहे. नारदांच्या सांगण्याप्रमाणे मौजी बंधन केले आणि मग ही मुले वनामध्ये गेली आणि भोळ्या शंकरांची आराधना त्यांनी सुरू केली. 1 वर्षभर एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून अतिशय कठीण साधना केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करीत त्यांनी साधना सुरू ठेवली होती आणि त्यांच्या घोर तपश्चर्येला भोळा शंकर प्रसन्न झाला. प्रसन्नोस्ति वरम ब्रूहि असे म्हटल्याबरोबर देवांतक आणि नरांतक उमा रमणाला म्हणत आहेत, हे शिवा, तुम्ही आम्हाला प्रसन्न झाला आहात तर 3 लोकाचे साम्राज्य आम्हाला मिळावे. 3 लोकांचा कार्यभार आमच्या हातून चालावा. आम्हाला दिवसा रात्री कधीही कोणाकडून मृत्यू नको. असे म्हटल्यावर भगवान शिव हसले आणि म्हणाले, अरे या जगात अजरामर कोण आहे? जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे. मग तुम्ही कोण? फार तर मी तुम्हाला त्रैलोक्याचा धनी करेन. असा वर देऊन भगवान शिव गुप्त झाले. भगवान शिवांच्या वरदानामुळे त्यांच्या पाठीमागे प्रचंड शक्ती उभी राहिली. स्वतः ते बलशाली होतेच आणि मग काय,
वरदान मिळाल्यानंतर त्यांनी एक एक राज्य पादाक्रांत करीत पृथ्वी जिंकली, पाताळ जिंकले आणि शेवटी स्वर्गामध्येही इंद्रावर आक्रमण केले. इंद्रालाही पराभूत केले आणि त्रैलोक्याचे साम्राज्य आपल्या मुठीमध्ये ठेवले. परिणामतः त्यांचा माजुरीपणा एवढा वाढला, भजन कीर्तन नामस्मरण जपजाप्य याच्यावर बंदी पाडली. जपजाप्य यज्ञ याग बंद पाडले. सज्जनांना पीडा वाढली, दुर्जनांचा त्रास सुरू झाला. सर्व देवता लपून बसल्या. सर्व नारी नर जिथे जागा मिळेल तिथे गुहेत, वनात, घरात लपून बसले. देवांतक व नरांतकाचे असे भय सर्वांना बसले होते. आणि अशा वेळी सर्व देव मिळून भगवान विष्णूंच्याकडे आले. देवांतक आणि नरांतकासाठी तुम्ही अवतार घ्या अशी विनंती केल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले, अरे बाबानो, हे कार्य माझे नाही. तुम्ही ओंकार स्वरूप अशा गजाननांचे स्तवन मांडा, त्यांची आराधना करा, मग काही मार्ग निघेल. त्याप्रमाणे सर्वजण भगवान गणेशांची आराधना करू लागले. इकडे कश्यप नावाचे ऋषी व त्यांची पत्नी आदिती, ज्यांना देवपिता व देव माता म्हटले जाते, कारण त्यांच्या पोटी अनेक देवतांनी जन्म घेतलेला होता. या दोघांनी या देवांतक आणि नरांतकावरती मार्ग काढण्याचा विचार केला आणि भगवान विनायकाची प्रार्थना करायला सुरुवात केली, आराधना करायला सुरुवात केली. भगवान गणेश प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी उद्वेन तुमच्याच पोटी जसारे, तुम्ही सारे सुर गण व्हा पसारे. झनी दुष्ट करू पालन सज्जनाचे, हे ऐकता सुर समुच्चय सज्जनाचे. ऋषी कश्यप आणि आदितीला भगवान गणेशाने वर दिला. सर्व देवतांना आनंद झाला, सर्व सज्जनांना आनंद झाला. हे सर्व सज्जनांना कळल्यानंतर सुर समुच्चय सज्ज होऊन नाचू लागला. आणि मग काय, आता काहीतरी आपले जीवन सुखकर आणि सुखदायक होईल या आशेने सारे जण त्या अवताराकडे आशेने डोळे लावून बसले होते. ऋषी कश्यपानी सर्वांना आपल्या कृपा आशीर्वादाचा वर दिला आणि भगवान गणेशांच्या कृपेने आदिती मातेला दिवस गेले. हळूहळू दिवस भरत होते. ऋषी कश्यपानी आदिती मातेचे डोहाळे पुरविले. हळूहळू दिस पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्यानंतर माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी भगवान गणेशाने जन्म घेतला. तेच महोत्कट विनायक होय. सर्व देवतांनी विमानाने येऊन पुष्पवर्षाव केला. याच महोत्कटाने मोठेपणी अनेक गणांना एकत्र करून महान उत्कट कार्य केले, म्हणून त्यांना महोत्कट असे नाव पडले. त्यांचे खरे नाव विनायक असे होते, म्हणून त्यांची विनायकी चतुर्थी साजरी केली जाते. अमावस्येनंतर येणारी चतुर्थी विनायकी चतुर्थी व पौर्णिमेनंतर येणारी संकष्टी चतुर्थी. बोला भगवान महोत्कट गजानन महाराज की जय. ओम गम गणपतये नमः. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.